सोन्याचं अंड देणारे एक कोंबडी असते. मग या उदाहरणाशी निगडीत असं आहे की एक शेतकरी असतो. शेतकरी आता बऱ्याच ठिकाणी नदीच्या काठावर जमिनी असतात लोकांच्या. जमिनी असल्यानंतर तिथं एक आदिवासी कुटुंब असतं. आदिवासी कुटुंब जे असतं ते आदिवासी कुटुंब तिथंच त्यांची झोपडी असते, तिथंच ते राहतात, तिथंच त्यांचा परिवार पण असतो. गाई म्हशी शेळ्या मेंढ्या सगळं काही ते पाळतात. मग ते नदीच्या काठाजवळ असल्यामुळे रोडला लागून ती शेती होती. मग त्यावेळेस त्याच्याकडे 10-20 कोंबड्या असतील, 10-20 गायी असतील. त्यानंतर त्या एक असं झाड होतं आणि झाडात एक खोपा म्हणतो त्याला आपण, हा, तर ते जे काही घरटं असतं घरटं, त्या घरट्यामध्ये एक गरुडाचं अंड त्याच्यात पडलेलं असतं, गरुडाचं. आणि काही कोंबड्या ज्या असतात त्या कोंबड्यांचे पण अंड असतात. मग त्यावेळेस ते सगळे एकत्र करते ती आदिवासी महिला. ते काही 10-20 दिवस लागतात त्याला, त्याप्रमाणे उगवण शक्तीप्रमाणे ते त्या पद्धतीने ते ठेवतात. आणि 10-15 दिवसात जे काही उगवण शक्ती असेल त्याप्रमाणे ते कोंबड्यातले अंड्यातले पिलं बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर ते सगळे पिलं मोठे होतात आणि जवळच नदी असल्यामुळे तिथं चरायला जाणं, पाणी प्यायला जाणं त्यांचं चालू असतं. मग हे दैनंदिन दिवस 1 महिना झाला असेल, 2 महिना झाला असेल, आणि वरून गरुडाने ते बघितलं की अरे, कोंबड्यांचे जे काही पिलं आहेत त्याच्यामध्ये आपल्या गरुडाचं पिलं आहे, हे कसं शक्य आहे? मग त्यावेळेस त्या गरुड सांगतो त्या बिलाला, अरे, हा तुझा जन्म त्या कोंबड्यांमध्ये वावरण्यासाठी झालेला नाही. तू गरुड आहेस, तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे, तुझ्या चोच्यामध्ये एवढी ताकद आहे, तू सापाला मारू शकतो, तू उंच भरारी घेऊ शकतो, तू आकाशात उंच जाऊ शकतो. असं ते त्याला प्रात्यक्षिक करून दाखवलं त्याने. की आज समोर पाणी असल्यामुळे त्याची प्रतिमा त्या पाण्यात दिसत होती. त्या सांगितल्यानंतर तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे, एवढं तू काम करू शकतो, उंच उडी देऊ शकतो, तुझ्या पंखामध्ये एवढं बळ आहे, तू आकाशात उंच भरारी घेऊ शकतो, तू उडायचा प्रयत्न कर. मग ज्या वेळेस तो पहिल्यांदा थोडासा उडायचा प्रयत्न केला, त्या कोंबड्यांचे पिलं त्याला हसायला लागले. पहिल्या वेळेस थोडंसं हसायला लागले, दुसऱ्या वेळेस हसायला लागले, आणि तिसऱ्या वेळेस मात्र त्या तिसऱ्या प्रयत्नात तो उंच भरारी घेऊ शकतो. मग त्यावेळेस जसं त्याने सांगितलं की कोंबड्याच्या पिलांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे, तसं आपण एजन्सी घेतल्यानंतर आपल्यामध्ये पण ताकद आहे. आपण MDRT बनू शकतो, आपण COT बनू शकतो, आपण क्लब मेंबर बनू शकतो, आपण चेअरमॅन क्लब मेंबर बनू शकतो. तुम्ही जोपर्यंत लक्ष ठरवून काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट दिसणार नाही. आता याच्याच आपल्याला फायनान्शियल इयर जे असतं, फायनान्शियल 1 एप्रिल ते 31 मार्च असतं. 1 एप्रिल ते 31 मार्च मध्ये फायनान्शियल मध्ये तुम्ही किती काम करायचं हे पहिल्यांदा लक्ष टार्गेट ठरवा. टार्गेट ठरल्यानंतर लिहून ठेवा. लिहून ठेवल्यानंतर तुम्हाला वाटलं की आपल्याला शतकवीर बनायचंय, शतकवीरचा एक सोपा फॉर्म्युला सांगतो मी तुम्हाला. शतकवीर